नमस्कार. भगवद्गीता भावार्थ या मालिकेमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण अध्याय 5 मधील श्लोक 11 ते 15 पाहणार आहोत. श्लोक 11 पाहूया. कायेन मनसा बुद्ध्या केवलैरिंद्रियैरपि योगीन कर्म कुर्वन्ति संगं त्यक्त्वात्मशुद्धये. आता बुद्धया म्हणजे बुद्धीद्वारे, केवलई म्हणजे शुद्ध. योगीजन आसक्तीचा त्याग करून शरीर, मन, बुद्धी आणि इंद्रियांनी सुद्धा केवळ शरीर शुद्धीकरणासाठी कर्म करतो तेव्हा त्याने केलेले कोणतेही कर्म हे भौतिक कल्मशांपासून शुद्ध होते. म्हणून शुद्ध कर्म, ज्यांना सामान्यतः आपण सदाचार असं म्हणतो, ती सहजपणे करता येतात. कारण तो जी कर्म करतो त्याचा त्याला मिथ्या अहंकार नसतो. कारण त्याला माहीत असते की या देहावर आपले स्वामित्व नाही. हे तो निश्चितपणे जाणतो की देह सुद्धा श्रीकृष्णाच्याच मालकीचा असतो. म्हणून तो लगेच श्रीकृष्णाच्या सेवेत समर्पित होतो आणि देहात्मबुद्धी निर्माण करणाऱ्या मिथ्या अहंकारातून मुक्त होतो. आणि हीच कृष्ण भावनेची पूर्णावस्था आहे. श्लोक 12 पाहूया. युक्ता कर्मफलं त्यक्त्वा शान्तिमाप्नोति नैष्ठिकीम् अयुक्तः कामकारेण फले सक्तो निबध्यते. आपनोती म्हणजे प्राप्त करतो आणि नैष्ठिकीम म्हणजे निष्ठापूर्ण किंवा दृढ. निष्ठेने भक्ती करणारा जीव अढळ शांतता प्राप्त करतो, कारण तो आपल्या सर्व कर्माची फळे मला अर्पण करतो. परंतु जो भगवंताशी संबंधित नाही आणि जो आपल्या श्रमामुळे निर्माण होणाऱ्या कर्मफलांचा लोभी आहे, तो बद्ध होतो. आता पहा, कृष्ण भावनाभावित मनुष्य हा श्रीकृष्णावर आसक्त असतो, तर देहात्मबुद्धी असणारा मनुष्य आपल्या कर्मफलावर आसक्त असतो. जो व्यक्ती श्रीकृष्णावर आसक्त आहे तो मुक्तात्मा आहे. त्या कर्मफलाबद्दल त्याला मुळीच चिंता नसते. कृष्ण भावनाभावित मनुष्याला शांती प्राप्त होते, परंतु इंद्रिय तृप्ती करता जो लाभ गंटीत गुंतलेला असतो त्याला अशी शांती प्राप्त होऊ शकत नाही. श्रीकृष्णा व्यतिरिक्त कशाचेही अस्तित्व नाही. याचा साक्षात्कार होणे हाच निर्भयता आणि शांतीचा स्तर आहे आणि हेच कृष्ण भावनेचे रहस्य आहे. आता श्लोक 13 पाहूया. सर्व कर्माणि मनसा संन्यस्याते सुखं वशी नवद्वारे पुरे देही नैव कुर्वन्न कारयन्. संन्यस्त म्हणजे त्याग करून, कारयन म्हणजे करवितो. जेव्हा देहदारी जीव आपली प्रकृती संयमित करतो आणि मनाद्वारे सर्व कर्मांचा त्याग करतो, तेव्हा तो कर्म न करता, तसेच कर्म न करवता 9 द्वारे असलेल्या या नगरात म्हणजेच भौतिक शरीरात सुखाने राहतो. आपल्या श्रेष्ठ प्रकृतीचे विस्मरण झाल्यामुळे तो भौतिक देहाशी तादात्म्य करतो, म्हणून दुःख भोगतो. आता 9 द्वारे कोणती? 2 नेत्र, 2 नाकपुड्या, 2 कान, 1 मुख, 1 गुद आणि 1 उपस्थली. आपल्या बद्धावस्थेत शरीराशी तादात्म्य करतो आणि तो अंतर्यामी भगवंताशी तादात्म्य करतो, तेव्हा तो शरीरामध्ये असूनही भगवंताप्रमाणेच मुक्त असतो. आता श्लोक 14 पाहूया. न कर्तृत्वं न कर्माणि लोकस्य सृजति प्रभु न कर्मफल संयोगं स्वभावस्तु प्रवर्तते. आता सृजंती म्हणजे निर्माण करतो. देहरूपी नगराचा स्वामी देहदारी जीव हा कर्माची निर्मिती करत नाही, तसेच तो लोकांना कार्य करण्यास प्रवृत्तही करत नाही किंवा कर्मफलही निर्माण करत नाही.
हे सर्व कार्य प्राकृतिक गुणांद्वारे केले जाते. आता जीव आणि जीवाने प्राप्त केलेले तात्पुरते शरीर किंवा भौतिक निवासस्थान हे विविध प्रकारच्या कर्माचे आणि प्राप्त होणाऱ्या कर्मफलाचे कारण ठरते. आता श्लोक 15 पाहूया. नादत्ते कस्यचित् पापं न चैव सुकृतं विभू अज्ञानेनावृतं ज्ञानं तेनं मुह्यन्ति जन्तवः. कस्यचित म्हणजे कोणाचेही सुकृतम, कोणाचेही, आणि सुकृतम म्हणजे पुण्यकर्मे. भगवंत कोणाचेही पाप किंवा पुण्यकर्म ग्रहण करीत नाही, तर देहधारी जीव हे त्यांच्या वास्तविक ज्ञान आच्छादित करणाऱ्या अज्ञानामुळे मोहित होतात. आता भगवंत सर्वशक्तिमान आहेत, पण जीव सर्वशक्तिमान नाही. जीव हा अणुरूप आहे. जीव हा चेतन असल्यामुळे स्वतंत्र इच्छा करू शकतो आणि त्याची पूर्तता सर्व शक्तिमान भगवंत द्वारेच केली जाते. आता किती छान आहे पहा. तुम्ही इच्छा करता, त्याची पूर्तता भगवंत करतात, परंतु जीवाने केलेल्या इच्छेमुळे परिस्थिती रूप निर्माण होणाऱ्या कर्मांना आणि कर्मफलांना भगवंत जबाबदार नसतात. तर मंडळी, कसा वाटला आजचा भाग नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हां,